आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. जिल्हाधिकारीकडे जर तक्रारी शेतकऱ्यांच्या पोहोचल्यात, माननीय जिल्हाधिकारी लोकांच्या सुनावण्या घेतल्या पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्याची काय अडचणी आहेत? ज्याला 20 गुंठे जमीन, त्याची 20 गुंठे जमीन केलं तर त्यांनी पुढं का पाकिस्तानात जायचं का? पण आणा, मिलिटरी आणा, इथे मिलिटरी बघितले, आम्ही सगळं खाऊन बसलो. टोरंट प्रकल्पासाठी आंबोड गावची जागा भूसंपादन करण्याच्या हेतूने मोजणीसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आंबोड गावच्या ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरले. आम्ही जमीन द्यायची की नाही हा आमचा अधिकार आहे असे सांगून अधिकारी वर्गाला अक्षरशः पळून लावले. या संदर्भात कर्जत तहसील कार्यालयात जाऊन आंबोड गावातल्या ग्रामस्थांनी निवेदन देखील दिले. याबाबत ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये झालेला संवाद आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तसेच ॲडव्होकेट कैलास मोरे आणि टोरंटो प्रकल्पाला विरोध करणारे ग्रामस्थ यांचा देखील व्हिडिओ आपण सविस्तर पाहूया. हे जे चालू आहे ते ॲक्विजिशन आहे, जनरल मेजरमेंट घेणार आहेत, म्हणजे माप घेणार आहेत. एकूण 30 सर्वे नंबर मधून रस्ता जात असेल तर 30 ते 10 हिस्से, 30चा 1 आहे, 5 आहे, 8 आहे, 10 आहेत, बरोबर. त्या 10 मधला 1 गुंठा जाणार आहे का 2 गुंठे जाणार आहे का अर्धा गुंठा जाणार आहे, हे फक्त आज ह्या मोजणीद्वारे आपल्याला समजणार आहे, त्यांनाही समजणार. त्याच्यानंतर जो तुमचा रेट असेल किंवा तुमचं द्यायचं नाही द्यायचं रेट असेल किंवा तुम्हाला द्यायची जागा नाही द्यायची जागा, हा पूर्ण अधिकार तुमचा. ह्याच्यावर पूर्ण कोर्ट चालणार आहे. स्वतः भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड साहेब कर्जतला येऊन तुमच्या सुनावण्या घेणार आहेत आणि तुमचे म्हणणं ऐकून घेणार. पण आता होतोय विषय काय होतोय, आंबोटून रस्ता जाणार आहे तर आंबोटचे 200 लोक त्या ठिकाणी येतात. माझी जागा जात नाहीये पण मी पण त्या ठिकाणी येतोय. पण आज ही मोजणी झाल्याच्या नंतर होईल काय, ज्या 15 लोकांची किंवा ज्या 50 लोकांची जागा जाणार आहे तेवढेच 50 लोक उद्या समोर येतील आणि त्याच लोकांच्या अडचणी, खऱ्या अडचणी सरकारच्या पण समोर येतील. बोलणं झालं, चालू ठेव व्हिडिओ. माननीय उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड साहेबांच्या नोटीसची तारीख काय? पुन्हा आम्हाला हरकत घेण्याची नाही. हरकतीची तारीख काय? हरकतीची तारीख सांगा. 30/9 आहे नाही. ह्या जॉईंट मेजरमेंटच्या संबंधित माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला नोटीसची तारीख वाच सुरू 30/9 जर अंतिम तारीख असेल, माझ्या 4 हरकती पोहोचल्यात, अजून 10 हरकती आज पोहोचतील, 52 हरकती पोहोचल्यात. हरकत होऊ द्या, सुनावण्या होऊ द्या, लोकांचं म्हणणं ऐकून घ्या. तिकडे शेवटी तारीख लावली होती सुरेशराव, असं काय करतो तुम्ही? हे बघा साहेब, म्हणजे तुम्ही नोटीस वाचलीच नाही का? तुम्ही नोटीस वाचली नाही? 30/9/2026 तोपर्यंत लोकांना 60 दिवसांची शेतकऱ्यांना मुदत दिलेली आहे. आमचं म्हणणं जाऊ द्या, आम्हाला जमीन द्यायचीच नाही ते स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला आम्हाला जमीन का द्यायची नाही कारणं दिलेली आहेत, कायदेशीर मार्गाचा अवलंब केले, कायदेशीर सायटेशन दिलेले आहेत. जिल्हाधिकारी साहेब मोठे आहेत. आज तुम्हाला इथं पाठवण्याचं कारण काय? आज तुम्हाला इथे पाठवलं कोणी? जिल्हाधिकारी शिवाय मोठे कोणी नाही ना. तुमची पोस्ट मोठी नाही, यांची पण पोस्ट मोठी नाही. जिल्हाधिकारीकडे जर तक्रारी शेतकऱ्यांच्या पोहोचल्यात, माननीय जिल्हाधिकारी लोकांच्या सुनावण्या घेतल्या पाहिजे, लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. त्याची काय अडचणी आहेत? ज्याला 20 गुंठे जमीन, त्याची 20 गुंठे जमीन गेल्यानंतर त्यांनी कुठं का पाकिस्तानात जायचं का? आमच्या अख्ख्या गावातल्या लोकांचा ऐकून घ्या ना, आमच्या अख्ख्या गावातल्या लोकांचा आम्ही अर्ज केलेला आहे कलेक्टरकडे, आयुक्तांकडे, सगळ्यांकडे, बरोबर का? त्याच्यावरती आम्हाला काही लेखाजोखा, आम्ही जसं शासनाला लेखाजोखा केला होता तसं त्यांनी आम्हाला ग्रामस्थांच्या अर्जाला काहीतरी लेखाजोखा द्यायला होता, बरोबर. आता साहेब म्हणले आम्ही PWDची माणसं आहेत, तुम्ही म्हणता का आम्ही महसूल विभागाची माणसं आहेत, बरोबर का? साहेब म्हणतात आमचं फक्त PWDचं काम आहे करायचं. पण हा रस्ता साहेबच स्वतः बोलले का हा रस्ता प्रकल्पासाठी जाणार आहे. तर प्रकल्पाचं नाव काय म्हणले तर साहेब म्हणले टोरंटचा. मग टोरंटचा प्रकल्प जाणार आहे, मग टोरंटचे अधिकारी इथं का नाहीये, बरोबर का? ऐकून घ्या. नोटीस तुम्ही लक्षात घ्या, नोटीसचा पिरियड पूर्ण होऊ द्या, लोकांच्या हरकती, लोकांच्या सुनावण्या पूर्ण होऊ द्या. नंतर काय मोजायचे नाही मोजायचे, आम्हाला जमीन नाही घ्यायची त्याच्यात तो विषय डिसाईड होऊ द्या ना. पण साहेब आम्हाला जमीन द्यायची नाही, निदान करून काय पाहिजे? आमच्या गावाचा विरोध आहे. एक मिनिट ऐका माझं साहेब, एक सांगत होता आम्हाला जमीन द्यायची नाही, निदान करून काय पाहिजे? तुम्ही कशावर खर्च तुम्ही जर अडवत असाल किंवा तुम्ही जर मोजणी होऊ देणार असाल, आम्ही कुणीच बळजबरीने ती मोजणी करणार नाहीत. आमची तुम्हाला साहेब याच्यावर तर शेवटचा डायरेक्ट सगळ्यांचा आम्ही काय फोर्स आणून तुम्हाला बाजूला सरकून मोजणी करणार नाही. फोर्स आणा, मिलिटरी आणा, इथे लोकं करणार नाही. आमच्या लोकांना मिलिटरी बघितले, आम्ही सगळं खाऊन बसलो. आम्ही ह्या गोष्टी
आता तुम्ही आले तसं सरळ निघून जा पूर्ण गावाचा विरोध आहे. तुम्ही महसूलचे अधिकारी हे पीडब्ल्यूडीचे अधिकारी ते सर्वे डिपार्टमेंटचे पंचनामा केलाय. तुम्ही पंचनामा करा का रिपोर्टिंग करून टाका तुम्ही. शेतकऱ्यांचा सत्ताविरोध शेतकऱ्यांच्या हरकती जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेले आहेत. त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचं निवारण होऊ दे, त्यांच्या सुनावण्या होऊ दे, लोकांचं म्हणणं त्यांनी ऐकायला नोटिसा पण नाही भेटला अर्ध्याला. मुदत आहेच ना हरकती मग तुम्ही आज कसं आले? आज आलं कसं काय? आमची हरकत आहे का नाही? आमची हरकत आहे का नाही? आमची हरकत नंतर तुम्ही या ना. आमची हरकत मोजून या. तुम्ही 29 तारखेला याचे हरकत द्यायचे नोटीस दिलेत आणि हे नोटीस तुम्ही तपासाचे काल दिले. आमची हरकत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही येऊ नका. मग त्या पण अर्ध्याच लोकांना नोटिसा गेल्यात, सर्वांना नोटीस आल्या नाही. जेवढे आंबोट मध्ये आहेत मी सांगतो माझी अडचण तुम्हाला. मला काल दुपारी नोटिसा पोहोचल्या. एक माणूस नोटिसा किती ठिकाणी वाटणार आहे मला उद्या पोहोचेल. आज या ठिकाणी आमच्या आंबडगावातील ग्रामस्थ आणि सर्व शेतकरी बांधव यांच्यामार्फत आम्ही एक तोरण प्रोजेक्टसाठी एक बांधकाम विभागाकडे एक हस्तांतरण म्हणजे भूसंपादन करण्यासाठी जी कार्यवाही पद्धत त्यांच्याकडे दिलेली आहे त्यासाठी आम्ही एक तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व ग्रामस्थ इथं उपस्थित होतो. येत्या काही 2-3 दिवसापूर्वी बांधकाम विभाग आणि त्यांच्या समय टोरणचे अधिकारी, सर्वे ऑफिसचे अधिकारी आणि महसूलचे सुद्धा अधिकारी इथे मोजणीकरता आंबोड गावामध्ये उपस्थित होते. परंतु त्यांची कुठल्याही प्रकारची ग्रामस्थांना म्हणजे पारदर्शकता नसताना सुद्धा म्हणजे मनमानी कारभार चालू कारभार त्यांचा होता आणि त्या कारभाराला आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांचा जो ताफा होता तो ताफा सर्व आम्ही हुडकावून लावलेला आहे. आणि यापुढे सर्व प्रशासनाला आमची या निमित्ताने एक विनंती आहे की यापुढे सुद्धा आज आम्ही संवेदनशीलता म्हणजे जे आम्ही निवेदनाचे पत्रव्यवहारावरती जे शासनाकडून जे द्यायचं आहे त्या हिशोबाने आम्ही देतो आहे. मोरे साहेबांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य आहे. त्याशिवाय पत्रकार साहेब तुम्ही सुद्धा आहेत. यापुढे आम्हाला जे काय करायचे ते आम्ही योग्य पद्धतीने करू. परंतु जर ऐकलं नाही तर आम्ही शेतकरी म्हणून आमच्या काळजाचा तुकडा जर जाणार असेल त्यासाठी आम्हाला जो काही विडा उचलायला लागेल त्या विडा उचलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत लोकशाही मार्गाने. असेल गेल्या वर्षभरापासून या टोरेंटच्या विरुद्ध इथला आदिवासी असेल, इथल्या त्या परिसरातले अनेक गावं असतील जसे आंबोड आणि भालिवडीचं. आता आपण पाहिलं असेल का आंबोडच्या ग्रामस्थांनी तिथल्या मोजणीला विरोध केलेला आहे. आज सुद्धा जे टोरेंटकडून 2 महिन्यापूर्वी जे त्यांनी पेपर नोटीस जाहीर केलेली ट्रान्समिशन लाईनसाठी, ट्रान्समिशन लाईनचा कुठलाही लेआउट फिक्स नसताना त्यांनी 60 दिवसासाठी ती जाहिरात दिलेली. अनेक लोकांनी त्याच्यामध्ये तक्रारी घेतलेल्या आहेत. त्या तक्रारीचं त्यांनी कुठल्याही प्रकारचं निरसन दिलं नाही. त्यांनी उत्तर दिलेलं आहे का आमच्याकडं कुठलाही लेआउट तयार नाही. जर लेआउट तयार नाही तर तुम्ही ट्रान्समिशन लाईनचं तुम्ही का हरकती मागवत आहे. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही पाहिलं असेल का टोरेंटला जाण्यासाठी जो रस्ता बनवला जातोय त्या रस्त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल कुणाची 1 एकर आहे, कुणाची 2 एकर आहे. त्याच्यापैकी 2 गुंठे, 3 गुंठे, 4 गुंठे रस्त्याच्या त्या जमिनीमधूनचा सुद्धा त्यांनी रस्त्यासाठी जागा घेण्याचा प्रयत्न चालू आहे. ही जबरदस्ती सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आंबोड ग्रामस्थांचा खरोखर कौतुक केलं पाहिजे. पूर्ण गाव रस्त्यावर उतरला आणि त्यांनी मोजणी करून दिलेली नाहीये. आज सुद्धा तुम्हाला कुठल्या परवानग्या दिलेल्या आहेत शासनाने याला मंजुरी 100% दिली नसताना तुम्ही ट्रान्समिशन लाईनचं तुम्ही रोडच्या मोजण्या कुठल्या आधारावर करताय. तुम्ही ही जुलुमशाही चाललेली आहे, ही हुकुमशाही सुरू चाललेली आहे आणि याच्यासाठी केलं जाणार आहे. आणि त्या आंदोलनामध्ये मी इथं आजच जाहीर करतोय जर ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन जाहीर केलं त्याला कर्जत तालुका बचाव संघर्ष समितीची स्थापन झालेली आहे जी खास करून फक्त टोरेंटसाठी तयार झालेली आहे. त्यासाठी आमचा पूर्णपणे पाठिंबा राहील कारण आपला हक्क मागण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल. आपण आता सनदशीर मार्गाने निवेदन देतोय. जर सरकारने याची दखल घेतली नाही तर भविष्यात सुद्धा आपल्याला लोकशाही पद्धतीने अनेक आंदोलनं आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल आपल्या भारताचा इतिहास आहे, क्रांती केल्याशिवाय काही घडत नाही. जंतर मंतरवर सुद्धा जी जे विषय चर्चेला आले त्यांनी सुद्धा धर्मेंद्र प्रधानला शेवटी केंद्र सरकार राजीनामा द्यायला मागत नव्हतं, त्याला राजीनामा द्यावा लागला. शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये वर्षभर ते आंदोलन सुरू होतं, ते बिल सुद्धा मागे घ्यावं लागलं. तुमची आमची एकी जर अशीच ठेवली तर नक्कीच या टोरेंटला सुद्धा इथून जावं लागणार आहे. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकन नक्की प्रेस करा.